मित्रांनो, इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामध्ये किती भारतीय नागरिक अडकले होते? त्या भारतीय नागरिकांना भारतामध्ये कसे परत आणायचे? त्यासाठी भारत सरकारने काय प्रयत्न केले आहेत? अजय ऑपरेशन म्हणजे नक्की काय? आतापर्यंत भारत सरकारने अशी किती ऑपरेशन्स राबवली आहे? तर याच बद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव अमर जगताप आणि मी स्वागत करतो आपल्या मराठी ज्ञान या युट्यूब चॅनलवरती. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध चालू असताना तेथील अडकलेल्या नागरिकांना भारतामध्ये सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारने अजय ऑपरेशन हे सुरू केले होते. जेव्हा 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवरती रॉकेट्सनी हल्ला केला होता, त्यावेळी एअर इंडियाने अचानक इस्रायलमधून भारताकडे येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या होत्या. त्यामुळे टोटल 18,000 भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकून पडले होते आणि ते भारताकडून मदतीची अपेक्षा करत होते. म्हणूनच या अजय ऑपरेशन अंतर्गत स्पेशल चार्टर्ड उड्डाणे आणि जहाजे तैनात करून तेथील भारतीय नागरिकांना भारतामध्ये सुखरूप आणायचे असा या ऑपरेशनचा मेन उद्देश होता. ठरलेल्या प्लॅन प्रमाणे 212 नागरिकांना घेऊन पहिलं एअर इंडियाचं विमान हे इस्रायलमधून निघाले आणि 13 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानावरती पोहोचले. त्यावेळी या 212 नागरिकांचे स्वागत करण्यासाठी बरेचसे भारतीय नागरिक विमानतळावरती दाखल झाले होते. तसेच 235 नागरिकांना घेऊन एअर इंडियाचं दुसरं विमान 14 ऑक्टोबरला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरले आणि तिसरे विमान हे 135 भारतीय नागरिकांना घेऊन सुखरूप भारतामध्ये 15 ऑक्टोबरला पोहोचले. टोटल आतापर्यंत 900 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे अजय ऑपरेशन अंतर्गत भारतामध्ये सुखरूप आणण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे भारत सरकारने या ऑपरेशनसाठी त्या नागरिकांकडून 1 रुपया सुद्धा आकारला आलेला नाही. हा पूर्ण खर्च भारत सरकारने स्वखर्चाने केला आहे. जेव्हा 7 ऑक्टोबरला सकाळी हमासने इस्रायलवरती 5,000 रॉकेट आणि 1,500 सैनिकांसह अचानक हल्ला केला, त्याचा बदला म्हणून इस्रायलने पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टी या शहरावरती बरेच हल्ले हवाई चालू केले. जेव्हा 7 ऑक्टोबरला सकाळी हमासने इस्रायलवरती 5,000 रॉकेट आणि 1,500 सैनिकांसह अचानक हल्ला केला, त्याचाच बदला म्हणून इस्रायलने पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टी या शहरावरती सतत हवाई हल्ले चालू केले. इस्रायलने गाझा पट्टी या शहराला पूर्णपणे नाकेबंदी केली होती, कारण याच गाझा पट्टी शहरामधून 5,000 रॉकेटचा मारा हमासने इस्रायलवरती केला होता. हमासच्या 1,500 अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये बऱ्याचशा नागरिकांना बंदी केले होते. त्यामध्ये अनेक लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश होता. तर कित्येक नागरिकांची या 1,500 अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. गाझा पट्टीमध्ये सततच्या हल्ल्यामुळे खूप नागरिक आणि लहान मुले जखमी होत आहेत. त्यांच्या उपचारासाठी मेडिकल इक्विपमेंट्स आणि औषधे कमी पडत आहेत. त्यामुळे बरेच देश त्यांना मदत करत आहेत. या देशांमध्ये WHO, अमेरिका आणि भारताने पॅलेस्टाईनला काही मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने आतापर्यंत 2005 पासून पॅलेस्टाईनला $29.5 मिलियन मदत केली आहे. जर हा आकडा आपण इंडियन रुपीमध्ये कन्वर्ट केला तर आतापर्यंत भारताने पॅलेस्टाईनला 242 करोडची मदत केली आहे. इजिप्त आणि गाझा पट्टी इंटरनॅशनल बॉर्डर शेअर करते, तर याच ठिकाणाला रफाह क्रॉसिंग बॉर्डर असे बोलले जाते. तर ती बॉर्डर इजिप्त सरकारने ओपन करून जी काही मदत शक्य होईल ती मदत इजिप्त सरकार पॅलेस्टाईनला म्हणजे गाझा पट्टीच्या लोकांना करत आहे. तसे मी अगोदर बोललो की भारताने आतापर्यंत अशी अनेक ऑपरेशन्स राबवली आहेत. या ऑपरेशन्स अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी युद्ध किंवा भूकंपजन्य परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणाहून अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारत सरकारने सुखरूप मायदेशी परत आणले आहे. तर याच ऑपरेशन बद्दल आज आपण येथे डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. रिसेंटली लॉन्च केलेले ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन कावेरी. हे ऑपरेशन भारत सरकारने 2023 मध्ये म्हणजेच यावर्षी राबवले होते. सुदानची राजधानी असलेल्या खार्टूम मध्ये अचानक हिंसाचार सुरू झाला, त्यामुळे 500 भारतीय नागरिक तिथे अडकले होते. तर या नागरिकांना भारतामध्ये सुखरूप आणण्यासाठी कावेरी ऑपरेशन राबवले होते. भारतीय जहाजे आणि विमानांद्वारे सुदानमधून या 500 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते. त्याच्यानंतरचे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन गंगा. हे ऑपरेशन भारत सरकारने 2022 मध्ये राबवले होते.
आपल्याला माहित असेल की सध्या सुरू असलेल्या युक्रेन आणि रशिया वॉरमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतामध्ये सुखरूप आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवले होते. या ऑपरेशन अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या 6,400 भारतीय नागरिकांना भारतामध्ये सुखरूप आणण्यात आले होते. त्याच्यानंतरचे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन वंदे भारत. हे ऑपरेशन भारत सरकारने 2019 मध्ये राबवले होते. या ऑपरेशन अंतर्गत कोविड महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्राने वंदे भारत हे मिशन सुरू केले होते. 30 एप्रिल 2021 पर्यंत सुमारे 60 लाख भारतीय नागरिकांना अनेक टप्प्याटप्प्यांमध्ये भारतामध्ये सुखरूप परत आणण्यात आले होते. त्यानंतरचे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन राहत. हे ऑपरेशन भारत सरकारने 2015 मध्ये राबवण्यात आले होते. जेव्हा 2015 मध्ये यमन देशामध्ये अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे यमनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारतामध्ये परत आणण्यासाठी हे ऑपरेशन चालू केले होते. यामध्ये 5,700 पेक्षा अधिक भारतीय तसेच इतर देशातील नागरिकांना सुखरूप भारतामध्ये परत आणले होते. त्याच्यानंतरचे ऑपरेशन हे ऑपरेशन समुद्र सेतू. हे ऑपरेशन भारत सरकारने 2020 मध्ये कोविडच्याच काळामध्ये राबवण्यात आले होते. इतर देशांतील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी हे नौदलाचे ऑपरेशन होते. या मिशनद्वारे 3,992 भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे त्यांच्या मायदेशी म्हणजेच भारतामध्ये सुखरूप परत आणण्यात आले होते. त्यानंतरचे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन मैत्री. हे ऑपरेशन 2015 मध्ये भारत सरकारने राबवले होते. या ऑपरेशन अंतर्गत नेपाळमध्ये अचानक भूकंप झाला असताना लष्करी हवाई दलाच्या विमानांद्वारे 5,000हून अधिक भारतीयांना परत मायदेशी सुखरूप आणले होते. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि रशिया याचप्रमाणे 170 परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश होता. त्याच्यानंतरचे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन ब्रुसेल्स. हे ऑपरेशन भारत सरकारने 2016 मध्ये राबवले गेले होते. जेव्हा मार्च 2016 मध्ये बेल्जियम देशांमधील ब्रुसेल्स विमानतळावरती आणि एका मेट्रो स्टेशनवरती एक अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी ब्रुसेल्स विमानतळावरती 250 भारतीय नागरिक अडकले होते. त्यावेळी त्या अडकलेल्या नागरिकांना जेट एअर विमानातून 28 क्रू सदस्यांसह 42 भारतीय नागरिकांना या ऑपरेशन अंतर्गत भारतामध्ये सुखरूप परत आणण्यात आले होते. त्याच्यानंतरचे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन सुकून. हे ऑपरेशन भारत सरकारने जुलै 2006 मध्ये राबवण्यात आले होते. जेव्हा इस्रायल आणि लेबनॉन या दोन देशांमध्ये लष्करी संघर्ष सुरू झाला, तेव्हा भारताने हे ऑपरेशन सुरू करून आपल्या अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका केली होती. यावेळी टास्क फोर्सने काही नेपाळी आणि श्रीलंकन नागरिकांसह 2,280 लोकांना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतरचे ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन सेफ होमकमिंग. हे ऑपरेशन भारत सरकारने 26 फेब्रुवारी 2011 रोजी राबवले होते. यावेळी लिबियामध्ये त्यांच्या गव्हर्नमेंट विरुद्ध हिंसाचार आंदोलन चालू झाले होते. त्यामुळे तेथे 18,000 भारतीय अडकून पडले होते. तर याच ऑपरेशन अंतर्गत भारत सरकारने टोटल 15,000 भारतीय नागरिकांना सुखरूप भारतात आणण्यात आले होते. त्याच्यानंतर ते ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन एअरलिफ्ट. हे ऑपरेशन 1990 मध्ये राबवले गेले होते. ज्यावेळी 1990 मध्ये 700 रणगाड्यांसह 1 लाख इराकी सैनिकांनी एकाच रात्रीत कुवेतमध्ये आक्रमण केले होते. त्यावेळी कुवेतमध्ये 1,70,000 भारतीय नागरिक अडकले होते. त्यावेळी एअर इंडियाने या सर्व नागरिकांना भारतामध्ये सुरक्षित एअरलिफ्ट करून परत आणण्यात आले होते. आणि यावरती एक अक्षय कुमारचा सिनेमा सुद्धा प्रसिद्ध झाला होता, तो तुम्ही पाहिला असेलच. तर मित्रांनो, या सर्व ऑपरेशन्स वरून आपण असे बोलू शकतो की ज्या ज्या ठिकाणी परदेशामध्ये जेव्हा युद्धजन्य किंवा भूकंपजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी भारत सरकारने तेथील अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतामध्ये सुखरूप आणले आहे. तर मित्रांनो, या सर्व ऑपरेशन्स वरून आपण असे बोलू शकतो की ज्या ज्या ठिकाणी परदेशामध्ये युद्ध किंवा भूकंपजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या ठिकाणी तेथील अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतामध्ये सुखरूप आणण्यासाठी भारत हा नेहमी कटिबद्ध देश आहे. ज्यावेळी युक्रेन आणि रशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी युक्रेन आणि रशियाने हे वॉर स्पेशली भारतासाठी थांबवले होते. ही भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. वॉर कधीही कोणत्या देशासाठी कोणत्याही कारणासाठी थांबत नाही, पण हे भारतासाठी या दोन्ही देशांनी वॉर थांबवली होती, जेणेकरून तेथे अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांना भारतामध्ये सुखरूप आपण परत आणू शकू.
तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर प्लीज मराठी ज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन माहिती आम्ही तुम्हाला देऊ. थँक्यू.